राजकीय वर्तुळातून बातमी। अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचे निवडणूक आयोगाचा निर्णय। या संदर्भात एक महत्त्वाची बातमी येते। शरद पवार गटाने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने सुप्रीम कोर्टात या संदर्भात धाव घेतली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे। 2 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे आणि निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं म्हणणं या याचिकेच्या माध्यमातून मांडण्यात आलंय। तसा दावा केलाय। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्रे दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती कळतेय। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सागर, अत्यंत महत्त्वाची घडामोड ही 2 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात शरदचंद्र पवार गटाने अशा प्रकारे याचिका दाखल केली आहे आणि 800 पानांची याचिका आहे। काय नेमकं म्हटलंय? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात ही अपीलार्थ याचिका आहे। यामध्ये प्रामुख्याने जो निकष लावण्यात आलेला आहे त्याच्यावर मुद्दे उचलण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने याचिका दाखल केलेली आहे। तुर्तास तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल जरी केली असली तरी त्याची तारीख कधी घ्यायची, कोणत्या दिवशी सुनावणी करायची हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये। पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने मात्र आता निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करून आपण कायदेशीर लढाईसाठी सज्ज आहोत आणि 2 दिवसामध्ये आपणास ही माहिती आहे की विधानसभेच्या अध्यक्षांचा देखील निकाल येणार आहे। त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक अपीलार्थ भूमिका घेण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने दिसून येते। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे शरदचंद्र पवार गटाने ठोठावलेत। काय नेमका यामध्ये निर्णय होतोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे।